नमस्ते, माझे नाव वर्णा प्रवीण तेवे. मी इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी. मी आज तुम्हाला सत्य घटनेवर आधारित एक छानशी बोधकथा सांगणार आहे. त्या कथेचे नाव डोंगराचा राजा दशरथ मांझी. बिहारमधल्या गया जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात एक गरीब शेतकरी व त्याची पत्नी राहत होती. त्या शेतकऱ्याचे नाव दशरथ मांझी होते. त्याचे गाव डोंगराच्या मागे होते. तिथे ना शाळा, ना रस्ता, ना दवाखाना. छोट्या छोट्या गरजांसाठी लोकांना डोंगर पार करून जावं लागायचे. एके दिवशी त्याची पत्नी फाल्गुनी देवी आजारी पडली. डोंगरामुळे वेळेत दवाखान्यात जाता आले नाही आणि ती मरण पावली. त्या दिवसाने दशरथ मांझींचे आयुष्यच बदलले. ते रडले नाही, ते खचले नाही, त्यांनी कोणाची मदतही घेतली नाही. त्यांनी मनात ठाम निश्चय केला की मी हा डोंगर फोडणारच. लोकांनी त्यांची थट्टा केली आणि म्हणाले, अरे रे, एकटा माणूस डोंगर फोडणार, तू वेडा झाला आहेस का? पण दशरथ मांझीने त्याच्या निर्णयाशी ठाम राहिले. फक्त हातात हातोडं घेऊन आणि छन्नी घेऊन ते रोज डोंगर फोडायला लागले. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, तर तब्बल 22 वर्ष ते थांबले नाही. दिवस असो की रात्र असो, पाऊस असो की ऊन असो, ते थांबले नाही. ते रोज काम करतच राहिले आणि शेवटी सुमारे 110 मीटर लांब, 30 फूट रुंद आणि 25 फूट खोल असा हा रस्ता त्यांनी तयार केला. डोंगर फोडून गावाला दुसऱ्या बाजूशी जोडले. जे लोक त्यांना वेडे म्हणले होते तेच म्हणाले की हा माणूस नाही, हा तर डोंगराचा राजा आहे. असा हा माउंटन मॅन, ज्याने डोंगरही झुकवला. दशरथ मांझींचं आयुष्य हे शिकवतं की एखादा सामान्य माणूस देखील समाजासाठी पर्वतही झुकवू शकतो. या गोष्टीवरून आपणास असा बोध होतो की मला ठाम निश्चय असेल तर आपण दशरथ मांझीसारखे एखादी अशक्य गोष्ट सहज पूर्ण करू शकतो. धन्यवाद.